सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ आणि कर्तव्यकट्टा आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आपण मागील 22 दिवसांपासून विश्वाधार देशमुख लिखित पसायधन या पुस्तकाचे अभिवाचन ऐकत आहात. वाशिम येथील विष्णू जोशी यांच्या काव्याग्रह प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा सर्जनात्मक लेखांचा संग्रह साहित्य, सिनेमा, नाटक, संगीत या कलांच्या माध्यमातून कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांच्या मनावर अनाहूतपणे संस्कार कसे करावेत याचा छोटेखानी आदर्श या पुस्तकातील अवघ्या 111 पृष्ठांमधून रेखाटलेला आहे. महाविद्यालयीन तरुणाईमध्ये मागील 2 वर्षांपासून सातत्याने चर्चित राहिलेल्या या पुस्तकाचे अभिवाचन आमच्या गुणी व होतकरू विद्यार्थिनी गोदावरी वैजनाथ कानशुक्ले यांनी केले. याबद्दल त्यांचे आभार. तसेच उपक्रमासाठी फ्लायर्स बनविणारे शुभम राठोड आणि तांत्रिक सहकार्य करणारे अभिलाष महामुने यांचेही विशेष आभार. आमच्या याही उपक्रमाला आपण उत्तम प्रतिसाद दिला याबद्दल आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा अखेरचा भाग आज प्रदर्शित करत आहोत. धन्यवाद. नमस्कार. आज 22वा लेख, लाल चिखलात नाचणारा आबा. साहित्य चर्चेत काही सनातन प्रश्न असतात. त्यापैकीच एक अगदी यक्ष प्रश्न ठरावा असा प्रश्न म्हणजे कोणते साहित्य श्रेष्ठ मानावे. आयुष्यावर चाल करून येणाऱ्या विक्राळ वास्तवापासून उसंत घ्यायला लावणारे की भोवतालाचे वेगाळलेले वास्तव थेट आत उतरावे म्हणून आपल्या पुढे आरसा धरणारे. या प्रश्नाने समीक्षा ग्रंथांची पृष्ठे भरून गेलेली आहेत. कुणी म्हणेल तुमची जशी प्रकृती असेल तसा पर्याय तुम्ही निवडाल, तर अन्य कुणी म्हणेल प्रकृती एवढीच परिस्थिती किंवा मनस्थिती महत्त्वाची असते. वाचक म्हणून तुम्ही ज्या स्टेट ऑफ माइंड मधून जात असता त्याच्याशी सुसंगत साहित्य आपल्याला जवळचे वाटते. पण सतत आपण एकाच स्टेट ऑफ माइंड मध्ये राहू असे नाही ना. मग आपली मनस्थिती बदलली की साहित्याची आवड निवडही बदलत जाणार. म्हणजे मग श्रेष्ठ साहित्य असे सतत हेलकावे खात राहणार का? प्रत्यक्षात मात्र हे सारे काही बदलत गेले तरी काही कविता, कथा, कादंबरी, नाटकं, लेख हे आपणाला तसेच आणि तितकेच आवडत राहतात. असे का? ते वास्तवापासून दूर नेऊन विरंगुळा शोधतात की वास्तवाची वारुळं आपल्या मेंदूत तयार करतात माहीत नाही. श्रेष्ठ साहित्याचे निकष ठरविणाऱ्या घनघोर चर्चेपेक्षा अशा साहित्याचा नंददीप स्वतःपुरता तेवता ठेवणारी एक कॅटेगरी असते, ती जास्त महत्त्वाची वाटते. मी तिला क्लोज टू हार्ट असं म्हणतो. माझ्यासाठी लाल चिखल ही भास्कर चंदनशिव यांची कथा या कॅटेगरीतली आहे. 20 वर्षांपूर्वी अध्यापनाचा भाग म्हणून ही कथा पहिल्यांदा वाचली. पण पुन्हा वेळोवेळी स्वतःला हलके करण्यासाठी मी ही कथा वाचत आलो आहे. जेव्हा जेव्हा ही कथा वाचतो तेव्हा आपण शिक्षक, प्राध्यापक वगैरे कुणीही नाही, तर माती आणि शेतीला जीवापाड जपणाऱ्या शेतकऱ्याचा अनुवंश आपल्यामध्ये आहे याची मला जाणीव होत राहते. आमच्या खापर पंजोबाकडे म्हणे 500 एकर जमीन होती. पंजोबाकडे 200 एकर, आजोबांकडे 100 एकर असलेली जमीन वडिलांकडे येईपर्यंत 15 एकरांवर आली आणि 1,500 स्क्वेअर फुटाच्या प्लॉट पलीकडे माझा जमिनीशी संबंध उरलेला नाही. मग तरी कथा मला अस्वस्थ का करते? कथेतील बापू आणि आबाकडे पाहून मला ते माझे आणि वडिलांचे प्रतिबिंब आहे असे का वाटत राहते? इतक्या वर्षांनंतरही अपघाती निधनानंतर वडिलांचा निश्चेष्ट पडलेला देह जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा मृत्यूसमयी त्यांच्या मेंदूत कोणत्या विचारांनी गर्दी केली असेल याची गिरमिट माझ्या मनात सतत चालू असते. तसे वेगवेगळ्या भाषा, कायदा आणि आयुर्वेद या विषयांची त्यांना विशेष गोडी. पण मृत्यू पुढ्यात उभा असताना हे निर्जीव विषय त्यांच्या आसपासही फिरकले नसतील. मात्र पडलेल्या घराची डागडुजी, लेकरांचे शिक्षण, लेकीचे लग्न अशा आजन्म पिच्छा पुरवत असलेल्या जिवंत विषयांनीच त्यांना तेव्हाही बेजार केले असेल. बहुविध विषयात कसलेल्या
आपल्या बापाचा अपघाताने नाही तर शेतीच्या फसलेल्या अर्थशास्त्रानेच बळी घेतला असे मला अजूनही वाटत राहते. बापाला दर सोमवारी कळंबाच्या बाजारात भाजी घेऊन जावे लागायचे आणि मला फारच तंगी आली तर माळवं घेऊन औषाचा बाजार गाठावा लागायचा. अर्थात तेव्हा वय 10 वर्षाचं होतं आणि वर्ग 5वीचा होता. एवढं साम्य वगळता कथेचा नायक निवेदक असलेला बापू आणि मी यांच्या कष्टात कसलंही साम्य नाही. पण बाजार कळंबाचा असेल वा औषाचा, तो शेतकऱ्यांच्या अब्रूचे डिंडवडे काढण्यासाठीच असतो. म्हणून पाठ्यपुस्तकातली ही कथा आपल्या आयुष्यात कधी उतरून येते हे कळतच नाही. ग्रामीण समाजाच्या अंतर्मनातील भावांदोलने संवेदनशीलतेने टिपणारे आणि साहित्यातून त्याची सशक्त अभिव्यक्ती घडवणारे लेखक म्हणून भास्कर चंदन शिव यांचा परिचय. मराठी समाजाने ग्रामीण जीवनाचे विनोदी दर्शन घडवणारे लेखक डोक्यावर घेतले. त्यांच्या कथाकथनांचा कार्यक्रमांना तुफान गर्दी केली. ग्रामीण कवींच्या कविताही नॉस्टॅल्जियाचे कड आवरत ऐकल्या. पण आपल्या पुढे आरसा धरणाऱ्या भास्कर चंदन शिव यांच्यासारख्या लेखकाचे पोटॅन्शियल नीटपणाने समजून घेतले नाही. असो, ज्यांना या पोटॅन्शियलचा प्रत्यय हवा असेल त्यांनी निदान ही एक कथा तरी वाचायलाच हवी. सोमवारचा बाजार असल्याने माय आणि आबा या दोघांनी बापूला बजावून बाजारातली मोक्याची जागा पकडायला सांगितली होती. जागा मोक्याची असेल तरच माळवं विकलं. म्हणून 10वीच्या वर्गाचे 1-2 तास बुडाले तरी चालतील, पण अगोदर जागा पकडून ठेवणे गरजेचे होते. बापूला पुस्तक, शाळा, अभ्यास, शिक्षण यात जास्त गोडी होती. पुस्तक आणि परिस्थिती यातला संबंध ताडून पाहायची सवय होती. गाव सोडून कळंबातच राहायची इच्छा होती. पण बापाच्या 18 विश्वे दारिद्र्याने त्याच्या इच्छांचे गाठोडे त्याला गुंडाळूनच ठेवावे लागले होते. माय आबाच्या सांगण्यावरून त्याने लवकर बाजार गाठून मोक्याच्या जागा दगडांच्या खुणा ठेवून पकडल्या आणि तिथे चटणी भाकर खाता खाता शेजारच्या माळवेवाल्याशी बोलताना ब्रिटिशांच्या काळापासून ते आजपर्यंत सारे बदलले, पण शेतकरी शोषणाच्या तऱ्हा कशा कायम राहिल्या हे तो पाठ्यपुस्तकातून पडताळून पाहू लागला. महात्मा फुले, दादाभाई नौरोजी यांनी केलेली शेतकरी शोषणाची चिकित्सा या बालवयातही समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. खरे तर हे सारे लेखन 100-125 वर्षांपूर्वीचे, पण कागदावर छापलेली अक्षरे व्यवहारात काही उतरली नाही. राज्यकर्ते असलेले गोरे इंग्रज जाऊन एतदेशीय राज्यकर्ते आले, म्हणजे राज्यकर्त्यांचा रंग बदलला, पण शेतकऱ्यांचे आयुष्य बेरंगच राहिले. असे का? याच्या तंद्रीत बापू बुडून गेला. तेवढ्यात टमाटाच्या 2 मोठ्या डालींची कावडं घेऊन आबा आणि कांदे व गवारीचे बारके पोते घेऊन माय बाजारात आली. माईकडे कांदे, बापूकडे गवारी विकायची जबाबदारी देऊन आबा टमाट्याच्या विक्रीकडे वळला. त्या वर्षी टमाट्याचे पीक जोरावर असल्याने सगळा बाजारच लालेलाल दिसत होता. म्हणजे आता आवाजाला नेट लावल्याशिवाय गिराईक जमा व्हायचं नाही याचा त्याला अंदाज आला आणि आबाने आरोळी ठोकल्यागत मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. चला चला, स्वस्त लावली, बिन बियाची टमाटी, लाल लाल टमाटी, मस्त सरकारी टमाटी, घ्या घ्या. मग गिराईक यायचं, डालीत हात घालून बघायचं, चेंडू दाबल्यागत दाबून न्याहाळायचं आणि अर्ध्या भावातच मागून निघून जायचं. आबाचा राग उसळून यायचा. अशा गिराईकांकडे तो खाऊ का गिळू असे डोळे फिरवीत पाहायचा, पण मग आलेला राग घटाघटा गिळून जराशा नरमाईनं घ्यायचा. सांगायचा, मामा पुढच्या आठवडी या, आज नाही मिळायचं. आलेलं गिराईक निघून गेलं तरी निराश न होता तो गळ्याच्या दोऱ्या ताणू ताणू ओरडायचा. यातून आलेली ही हताशा घालवण्यासाठी बायकोला टोचणी देत राहायचा. मुकी झालीस काय हेडंबा, आरड की अवसान असल्यावानी. ज्या लेकरावर जीवापाड प्रेम आहे त्याला शिवा हसडून गरजायचा. ये पोरा, बसलाच कसा, उठून ओरड की हेंद्र्या, उठ उठ. बापाचं दुःख बापूला कळायचं.
पण शिक्षणातून आलेली शरम त्याला असे ओरडण्यापासून थांबवायची. मग नाईलाजाने आजूबाजूला कोणी ओळखीचा माणूस नाही हे बघून तो मन मारून उठायचा आणि डोळे झाकून खचून ओरडायचा, घ्या घ्या, ताजी गवारी, हिरवी गवारी, स्वस्त लावलीये, स्वस्त, घ्या घ्या. परिस्थिती इतकी प्रतिकूल होती की आबा, माय आणि बापू यांना असा आरडाओरडा करण्याशिवाय पर्याय नव्हता. बरे, इतके ओरडूनही फायदा काय? तर मायचे कांदे कसेबसे संपले होते, बापूची गवारी अजून शिल्लकच होती आणि आबाच्या टमाट्याची अर्धी डाल सुद्धा विकलेली नव्हती. बोललं त्याचं हुगलं इकत्यात, मुक्याचं गहू बी कुणी इचारीत नसतंय. हा इथल्या बाजाराचा न्याय. पण घसा कोरडा पडेपर्यंत ओरडून देखील माळव्याला गिराईक नव्हतं. अखेर बाजार सुटायची वेळ आली आणि गिराईकांनी भाव पाडून मागायला सुरुवात केली. आबाने 2 रुपये किलोचे टमाटे 1 रुपया किलोवर आणले. 75 पैशावरून अखेर 50 पैसे किलोने विकायची मानसिकता केली तेव्हा. हा प्रसंग वाचताना आपल्या माथ्यात ठणक उठल्याशिवाय राहत नाही. आबाच्या किरुळ्या ऐकून एक गिराईक जवळ आलं. काय सांगितलं? म्हणून गिराईकानं नवी डाळ उघडली. 1-2 टमाटी चाचपून बघितली. गिराईकानं 2-4 टमाटी हातात घेतली. पण घ्यायचं काय? गिराईकानं खिस चाचपून बघितलं. तसं चिडलेलं आबा ठिसरल्यागत झालं. घ्यायचं म्हणजे? सांग ना, 8 आण्याचं. पर आखरीला किती घ्यायचं? आबाच्या माथ्यात भडका उडला. कपाळाची शीर फिरफरली. कानशील बघता बघता तापली व थरथरल्यागत झालं. पण राग आवरून आबानं विचारलं, पाहुणं किती घ्यायचीत? सस्ताईनं सांगितलं तर पावशेर घेतली असती. असं म्हणून त्यानं 4-2 मोठी मोठी टमाटी उचलून ताजण्यात टाकली आणि पिशवी धरीत ते गिराईक बोललं, 4 आणे किलोनं धरा. काय? आबा पिसाळलं. डोळ्यातून ठिणग्या गाळीत उठलं. समद अंगच थरारलं अन कडाडकन आबा गजरलं, ये हैवाना, जिभेला हाड बसवून घे, चल उठ, पळ इथून. तसं त्यो माणूस तडकन उठला अन काहीतरी बुटबुटत मागं सरकत निघून गेला. आबा भुसा भरल्यागत ताटच्या ताटच उभं होतं. चेहरा तापला होता अन डोळ्यात टमाट्याच्या डालीच्या डाली उतरल्या होत्या. 4 आणे किलो, 20 पैसा किलो, 10 पैसा, 5 पैसा, अरे फुकटच घ्या की म्हणावं. एकाएकी आबानं दोन्ही बी डाला खाली चिरविल्या. लाल टमाट्याचा, टचटचीत टमाट्याच्या गुडघ्या रसरशीत ढीग झाला आणि आबानं मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोकली. कचा टमाट्याचा ढीग तुडवीत नाचायला बोंबलायला लागला. आबा लाल चिखलात कवरच्या कवर नाचतच होता. आपल्या श्रमाची, घामाची कवडी मोलाने खरेदी होणे आबाला पसंत नाही. भले त्याचा मातीवर जीव असेल, शेतीवर प्रेम असेल, रक्त आटवून घाम गाळून आपल्या कुटुंबाला पोसायची तयारी असेल, पण याचा अर्थ कुणीही आपल्या कष्टाची अशी खुलेआम खिल्ली उडवावी ही गोष्ट त्याच्या शांत व्यक्तिमत्वाची विद्रोहाच्या पाण्याला जाग करते. तो अंतर्बाह्य पेटून उठतो आणि पडेल भावात माल विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून देण्याचे क्रांतिकारी पाऊल उचलतो. पुढे आबाचे या क्रांतीचे काय होते याचे उत्तर कथेतून मिळत नसले तरी आजपर्यंत हिरव्या रंगात रंगवलेल्या शेतकऱ्याने आता लाल रंग धारण करायला हवा हा संदेश मात्र या कथेतून अगदी स्पष्टपणे मिळतो. म्हणून तर अपघातानंतर वडिलांचे कलेवर निश्चेष्ट पडले असले तरी त्यांच्या डोळ्यात उतरलेला लाल रंग पाहून कथेतला आबा आणि माझे वडील सोबत असल्यासारखे दिसायला लागतात. आता समीक्षेच्या निकषानुसार ही कथा श्रेष्ठ आहे की नाही मला कल्पना नाही, पण माझ्यासाठी ती क्लोज टू हार्ट आहे आणि पुढेही तशीच राहणार याची मला खात्री आहे. धन्यवाद.